माझ्याकडे भरपूर क्लायंट येतात आणि सगळ्यात आता सध्या महत्वाची गोष्ट म्हणजे आईवडील येऊन सांगतात की मुलगा ऐकत नाहीये, मुलगा घरात खूप फ्रस्ट्रेशन मध्ये आहे, मुलगा घरात खूप चिडचिड करतोय, फेकाफेकी करतोय, तोडफोड करतोय. तर मी त्यांना नेहमी सांगते, तुमच्या मुलामध्ये एनर्जी खूप जबरदस्त आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त ऊर्जा आहे. जर ती ऊर्जा आपण काढली नाही, त्याचा व्यवस्थित वापर केला नाही, तर ती ऊर्जा दबणार नाही. एखाद्या बाटलीत तुम्ही खूप जास्त गोष्टी टाकायला गेलात तर त्या बाटलीचं झाकण तुम्हाला वरती फेकेल, कारण ती ऊर्जा तुम्ही दाबू नाही शकत. एनर्जी कांट डिस्ट्रॉइड, एनर्जी कांट रिप्रोड्यूस. तर त्या एनर्जीला प्रॉपर बॅलन्सिंगची खूप गरज आहे. तर ती बॅलन्सिंग कसं होऊ शकतं? तुम्ही तुमच्या मुलांना रोज जिमला पाठवू शकता, त्यांच्याकडनं एक्सरसाइज करून घेऊ शकता. त्यांची जी असलेली एक्सेस ऊर्जा आहे ती जिम मध्ये संपेल, त्यांना स्वतःला फ्रेश वाटेल. कारण ह्या मुलांना एक दिवशी जिमला नाही गेलं तर बघा त्यांची चिडचिड तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा की ज्या दिवशी ते जिमला नाही जात त्या दिवशी किती चिडचिड करतात, किती फ्रस्ट्रेशन मध्ये असतात. तर जिम हा खूप चांगला उपाय. जर जिमला नाही जायचंय तर एक्सरसाइज करूयात, चालायला जाऊयात, पळायला जाऊयात, घरातल्या घरात करू शकतो, सूर्यनमस्कार घालू शकतो. पण याच्याने तुमची एनर्जी बॅलन्स होईल, तुमच्यातली आलेली मदगळ कमी होईल, त्या मुलांचं फ्रस्ट्रेशन कमी होईल, चिडचिड कमी होईल. करून तर बघूयात. एक्सरसाइजला पाठवा. आजपासून मी सगळ्या आई वडिलांना म्हणेन की पहिले मुलांना जिमला पाठवा.